दुसरी बाजू मनू शर्माची ही फारच वेगळी आहे, जी अगेन ब्लॅक वॉरंट केसमध्ये म्हटलं गेलंय की एक प्रिझनर होता ज्यांनी आपल्या बायकोचा खून केलेला आणि त्या खुनामुळे तो जेलमध्ये आलेला, पण तो तसा गरीब घराण्यातला होता किंवा त्यांनी पुढे काही प्रॉस्पेक्ट्स त्याचे नव्हते आणि त्याच्या घरी त्याची 2 लहान मुलं होती. आता काय करायचं ह्या सगळ्या विचारात असताना ऑफकोर्स तो जो प्रिझनर होता तो हरियाणाचा असल्यामुळे कोणीतरी सुनील गुप्ता जेलरना सजेस्ट केलं की तुम्ही मनू शर्माकडे जा, तो हरियाणाचा आहे, ही विल डू समथिंग. आणि त्याच्या सेवाभावी NGO थ्रू त्यांनी त्या मुलांच्या राहण्याची सोयच नाही तर त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आणि त्यांच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी ही मनू शर्माने उचलली. बर. सो सगळ्या प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन त्यांनी केलेलं अर्थात. आणि त्याच्या संस्थे थ्रू त्यांनी पूर्ण त्या मुलांची जबाबदारी उचलली आणि ह्या सगळ्यामुळे अशी अनेक लोकांना जी लागेल ती मदत करत होता आणि त्यामुळे तो जेलमध्ये एकंदरच खूप पॉप्युलर सुद्धा होता. मनू शर्मानी गुड बिहेवियर पैकी त्याचं अजून एक जे चांगलं हे होतं की तो म्हणजे त्या कैद्यांना शिकवायचा. एवढंच नाही तर त्याचं सगळ्यात नोटेबल त्याची अचीवमेंट ही आहे की तिहार जेलची स्वतःची अशी एक इकॉनॉमी आहे आणि तिहार जेलचं जे प्रोडक्ट आहे दॅट इज कॉल्ड टीजेज आणि या टीजेज ब्रँड अंतर्गत ते खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स विकतात. म्हणजे हँडलूम्स आहेत, चटया आहेत, वुडन आर्टिकल्स आहेत, बेकरीज आहेत, या सगळ्या गोष्टी. 2006 मध्ये जेव्हा मनू शर्मा जेलमध्ये गेला तेव्हा याचा टर्नओव्हर होता 6 कोटी. मनू शर्मानी हळूहळू त्याची जी बिझनेस अॅक्युमेन आहे ते सत्कारणी लावलं यामध्ये आणि अवघ्या 10 वर्षातच 6 कोटीपासून हा रेव्हेन्यू गेला 31 कोटीवर. त्यांनी एक सिंपल गोष्ट केली, जसे ट्रेड फेअर्स आणि ह्या सगळ्या ठिकाणी जातं, त्यांनी एक सोपी युक्ती लढवली की कोर्टाच्या प्रेमाइसेस मध्ये सुद्धा टीजेसची प्रॉडक्ट्स त्यांनी विकायला लावली. यांनी ऑफकोर्स रेव्हेन्यू तर वाढलाच, पण जजेसच्या मनात ह्या सगळ्या प्रिझनर्स बद्दल एक थोडीशी सिम्पथी सुद्धा निर्माण झाली, कारण त्यांना ह्युमन साइड दिसली या प्रिझनर्सची. त्यांना ही प्रॉडक्ट्स दिसत होती, मेहनत दिसत होती, त्यामुळे ती एक थोडा सॉफ्ट कॉर्नर पण वाटला. त्यामुळे नॅचरली त्यांनी तिहार बदलण्यामध्ये ही खूप मोलाचा रोल प्ले केला.